प्रश्नपत्रिका क्रमांक 7 विभाग 2 गणित 26वा प्रश्न आहे. प्रत्येक परिमेय संख्येचे दशांश रूप ... असते. बघा, अखंड अनावर्ती, अखंड आवर्ती, खंडित अनावृत्ती, खंडित आवृत्ती. प्रत्येक परिमेय संख्येचे दशांश रूप हे अखंड आवर्ती असते. 27वा प्रश्न आहे. मनुजाने भागाकाराच्या उदाहरणात 3 ऐवजी 8 भाजक घेतल्यामुळे तिचे उत्तर 15 आले, तर बरोबर उत्तर कोणते? 3 ऐवजी 8 भाजक घेतल्यामुळं म्हणजे 8 न भागलं तिनं, तर उत्तर आलं 15. म्हणजे ती संख्या असणार आहे किती? 120 संख्या असणार आहे. 15 8 20 असे. आणि मग त्याला तिनं 3 न भागलं तर उत्तर किती येईल? 40. आणि म्हणून पर्याय नंबर 2. 28वा प्रश्न आहे. एका कोनाचा पूरक कोन हा त्याच्या कोटिकोनाच्या 9/4 पट आहे, तर मूळ कोनाचा पूरक कोन किती मापाचा आहे? बघा काय करायचंय. एका कोनाचा पूरक कोन, आपल्याला कोन माहिती नाहीये, मग आपण काय करूया, मूळ कोन म्हणूया x. मग त्याचा आपल्याला पाहिजे आहे पूरक कोन. पूरक कोन येईल 180 वजा x. हा त्याच्या कोटिकोनाच्या, आणि त्याचा कोटिकोन किती होईल? 90 वजा x. आता सांगितलेल्या अटीनुसार पूरक कोन हा कोटिकोनाच्या 9/4 पट आहे. म्हणजे 180 वजा x बरोबर 90 वजा x गुणिले 9/4. हे भागिले 4 आहे, तर तिकडे घालवा, गुणिले 4 होतील. 180 वजा x गुणिले 4 बरोबर 90 वजा x गुणिले 9. सोडूया आपण. 18 चौक 72, 720 x वजा 720 वजा 4x बरोबर 9 81, 810 वजा 9x. x एका बाजूला करूया, वजा 4x आणि अधिक 9x बरोबर 810 वजा 720, म्हणजे 5x बरोबर 810 मधनं 720 केले, उरले किती? 90. म्हणजे x बरोबर उत्तर आलं 18. आणि मग आपल्याला प्रश्न विचारलाय मूळ कोनाचा पूरक कोन किती? म्हणजे आपला मूळ कोन आला 18 अंशाचा, तर त्याचा पूरक कोन म्हणजे 180 वजा x. 180 वजा 18 किती येईल? 162 अंश. म्हणजेच पर्याय नंबर 3. 29वा प्रश्न आहे. बबिताने 2 रीम कागद आणले, त्यातील 48 कागद तिने प्रकल्पासाठी व 8 दस्ते कागद वह्या शिवण्यासाठी वापरले, तर किती दस्ते कागद शिल्लक राहिले? 2 रीम आणले कागद. आता एक रीम म्हणजे 480 कागद. मग 2 रीम म्हणजे किती होतील? तर 960 कागद. त्यापैकी तिने 48 कागद प्रकल्पाला आणि 8 दस्ते कागद वह्या शिवण्यासाठी. आता एक दस्ता म्हणजे 24 कागद. असे 8 दस्ता कागद, 8 दस्ते कागद म्हणजे किती? 24 गुणिले 8. 24 गुणिले 8 192 कागद वह्या शिवण्यासाठी वापरले. म्हणजे 192 कागद वह्या शिवण्यासाठी वापरले. म्हणजे एकूण तिनं किती कागद खर्च केले? 240 कागद खर्च केले.
होते तिच्याकडे 960 कागद, त्यापैकी 240 कागद खर्च केले, तर शिल्लक किती राहिले? 960 वजा 240 बरोबर किती येते? 720. 720 कागद शिल्लक राहिले. परंतु प्रश्न काय विचारले बघा, तर किती दस्ते कागद शिल्लक राहिले, म्हणजे दस्त्यामध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणून त्याला काय करा, 720 भागिले 24, कारण एक दस्ता म्हणजे 24 कागद, 24 न भाग घालवा, 3 0 म्हणजे 30 दस्ते. 30 दस्ते कागद शिल्लक राहिले आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. 30वा प्रश्न आहे, 31 या प्राप्तांकाची वारंवारता 7 हे दाखवणाऱ्या ताळ्यांच्या खुणा 7 दाखवायचे आपल्याला, तर त्यातलं कुठली खूण केली जात्या, तर 1 2 3 4 5 6 आणि 7, 4 रेषा उभ्या, 1 आडवी तिरकी आणि 2, म्हणजेच पर्याय नंबर 4. 31वा प्रश्न आहे, 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती? आता 10% मलईचं 120 लिटर म्हणजे 120 लिटर दुधात किती मलई आहे ते आधी काढायचं आहे आपल्याला. त्यामुळे बघा कसं करणार आहे. 120 लिटर दुधात मलईचं प्रमाण किती आहे? 10%. बघा काय होईल, म्हणजे 12 लिटर मलई आहे. किती दुधात? 120 लिटर दुधात. आता असंच 200 लिटर दुधात 8% मलई आहे. 200 लिटर दुधात 8% मलई आहे, म्हणजेच किती लिटर मलई झाली बघा? 16 लिटर मलई झाली. किती लिटर दुधात? 200 लिटर दुधात. आता हे दोन्ही दूध एकत्र जर केलं तर किती होईल? 320 लिटर दूध होईल आणि मलई किती होईल? 28 लिटर मलई होईल. म्हणजे 320 लिटर दुधात 28 लिटर मलई आहे, तर 100 लिटर दुधात किती मलई असेल आपल्याला विचारलंय. शेकडा मलईचं शेकडा प्रमाण किती? म्हणजे 320 लिटर दुधात 28 लिटर मलई, तर 100 लिटर दुधात किती मलई असेल? तिरकस गुणाकार करूया. 320 गुणिले x बरोबर 100 गुणिले 28. बघा, म्हणजेच x बरोबर 100 गुणिले 28 भागिले 320. 0 0 गेलं. 32ला आपण भाग घालूया. 2 न जाईल. बे एकी बे, बेसक 12, बे एकी बे, बेंचोक 8, परत बेसाती 14, बेअठी 16, बेंचोक 8, बेपंचे 10, 7 35/4. 35/4 म्हणजेच 4 न जर 35ला भाग घालवला तर उत्तर येईल आपलं 8.75%. 8.75%. बघा, पर्याय नंबर आहे 2. 8.75%. 32वा प्रश्न आहे, x वर्ग अधिक 2y लांबी व x वर्ग वजा 2y रुंदी असलेल्या आयताचं क्षेत्रफळ किती? आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. बघा, इथं x वर्ग अधिक 2y गुणिले x वर्ग वजा 2y केलं तर उत्तर काय येईल? एका कंसात बेरीज आहे, एका कंसात वजाबाकी. सूत्र आपण वापरणार आहे a + b × a - b, x² चा स्क्वेअर मायनस 2y चा स्क्वेअर, म्हणजेच x चा 4था घात वजा काय होईल? 4y चा वर्ग. 4y चा वर्ग हे आपलं काय होईल? उत्तर होईल.
एक्सचा चौथा घात वजा 4y वर्ग. 33वा प्रश्न आहे 142 छेद 145 गुणिले 130 छेद 126 बरोबर किती. इथं संक्षिप्त रूप द्यायचं आपल्याला. संक्षिप्त रूप देऊया. 5 न भाग जातोय. 5 दुनी 10, 5 नव्वे 45, पुन्हा 130 ला सुद्धा भाग जातोय. 5 दोनी 10, 5 सक्क 30, परत 2 न भाग जाईल. बे एकी बे, बेत्रिक 6, बेसक्क 12, बेत्रिक 6, 63 उरले छेदात. आता इथं 142 भाग कशाने जातोय का बघा. ह्या संख्येला नाही जात, त्यामुळे सरळ गुणाकार करायचा आहे. 142 गुणिले 13 छेद 29 गुणिले 63 आणि हा गुणाकार येतोय आपला 1846 छेद 1827 म्हणजेच पर्याय नंबर 1. 34वा प्रश्न आहे 2 संख्यांचा मसावी 6 असून लसावी 72 आहे, तर त्या संख्या 3:4 प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या. काय करायचं आहे. मसावी 6 आहे आणि त्या संख्या आहेत 3:4 प्रमाणात, म्हणजे आपण सरळ ह्या 6 ह्या 2 संख्यांना गुणू शकतोय. साहित्रिक 18 आणि साइन चौक 24, म्हणजे आपलं उत्तर आहे 18 आणि 24. 35वा प्रश्न आहे एका वर्तुळाचा परिघ 44 मीटर आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता वर्तुळाचा परिघ दिलाय. परिघाचं सूत्र काय असतंय. 2 पाय r बरोबर 44 आणि म्हणून 2 गुणिले 22/7 गुणिले r बरोबर 44. म्हणजे आपल्याला त्रिज्या काढायला पाहिजे पहिल्यांदा. काय होईल 44 गुणिले 1/2 गुणिले 7/22, 22 एके 22, 22 दुनी 44, बे एके बे, बे एके बे, म्हणजे त्रिज्या किती आली 7. आता त्रिज्या जर 7 आली तर क्षेत्रफळ काय होईल पाय r स्क्वेअर, म्हणजेच 22/7 गुणिले 7 गुणिले 7, 22 सत्ते 154 आणि म्हणून पर्याय नंबर 4. 36वा प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ 7.29 चौसेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती. आता चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय बाजूचा वर्ग. मग 7.29 हा कोणत्या बाजूचा वर्ग आहे. 2.7 चा वर्ग आहे. बरोबर 2.7 चा वर्ग आहे आणि आपल्याला विचारल्या चौरसाची परिमिती म्हणजे 2.7 गुणिले 4 म्हणजेच 10.8. पर्याय नंबर 3. त्यानंतर 37वा प्रश्न आहे सर्वाधिक पाणी पुरवठा कोणत्या 2 स्त्रोतांद्वारे होतो. बघा इथं वेगवेगळे स्त्रोत दिल्यात, त्यापैकी कोणत्या स्त्रोतांद्वारे जास्त पाणी पुरवठा होतो. तर हातपंप आणि विहिरी. बघा कुठे हातपंप आणि विहीर. पर्याय नंबर 4. 38वा प्रश्न आहे हातपंप व विहिरी वगळता इतर साधनांद्वारे किती पाणी पुरवठा केला जातो. हातपंप आणि विहिरी सोडून 10 आणि 10 20, 20 आणि 10 30 आणि 5 35 आणि 5 40, 40 एकक. 39वा प्रश्न आहे खालील पर्यायात मुद्दल व दरांच्या जोड्या दिल्या आहेत, कोणत्या जोडीचे 1 वर्षाचे व्याज 3200 होणार नाही. साधं सोपं आपण फक्त संख्या जरी बघितल्या तरी लक्षात येईल. 8 चौक 32, 16 दोन्ही 32, 8 चौक 32 आणि इथं काय होईल 4 10 40 होईल. म्हणजे होणार नाही कुठलं 3 नंबरचं होणार नाही. 40वा प्रश्न आहे a अधिक b कंसाचा वर्ग वजा a वजा b कंसाचा वर्ग छेद a वर्ग b वजा a b वर्ग बरोबर किती. काय करायचं आहे सरळ सूत्र वापरूया आपण. इथं a वर्ग वजा b वर्गचं काय सूत्र. एका कंसात बेरीज एका कंसात वजाबाकी. हे सूत्र आपण इथं अंशात वापरायचं आहे. काय होईल बघा एका कंसात a प्लस b प्लस a मायनस b
आणि दुसऱ्या कंसात a प्लस बी मायनस a प्लस बी अपॉन भागिले ह्या दोन्हीमधनं कॉमन काय निघते बघा ए बी कंसात a मायनस बी. बघूया आता अंशामध्ये काय होईल. b ला b गेलं 2a गुणिले a ला a गेलं 2b छेद ab कंसात a वजा b. a ला a गेलं b ला b गेलं बे दोन्ही 4 छेद a वजा b म्हणजेच पर्याय नंबर 1. 41वा प्रश्न आहे 270 नंतर पुढील येणाऱ्या 10व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती. म्हणजे आपल्याला 10वी विषम संख्या शोधायची आहे 270 नंतर येणारी. मग 270 नंतर येणारी पहिली विषम संख्या कोणती. 271 आणि मग अजून 9वी विषम संख्या म्हणजे 271 अधिक 9 दुनी 18 289 ही आली आपली 10वी विषम संख्या आणि त्याचं वर्गमूळ काढलं तर किती येते 17 येते म्हणून पर्याय नंबर 3. 42वा प्रश्न आहे वजा 1331 हा कोणत्या संख्येचा घन आहे. कोणत्या संख्येचा घन आहे हा वजा 11चा घन आहे. 43वा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत रेषा A समांतर रेषा B असून रेषा C समांतर रेषा D आहे तर संगत कोणाच्या जास्तीत जास्त किती जोड्या मिळतील. 2 रेषा आणि 1 छेदिका विचारात घेतली तर 4 जोड्या मिळतात. दुसरी छेदिका घेतली तर 4 परत ह्या 2 रेषा आणि ही छेदिका घेतली तर 4 अशा 4 रेषा आहेत आणि त्यामुळे संगत कोणांचे एकूण 4 गुणिले 4 4 चौक 16 जोड्या मिळतील. पर्याय नंबर 1. 44वा प्रश्न आहे समभुज त्रिकोणाची बाजू 16 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू आहे 16 गुणिले 16 4 एके 4 4 चौक 16 16 गुणिले 4 64 वर्गमुळात 3 पर्याय नंबर 4. चिमणने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने (9% नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती. काय करणार आहे आपण 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत किती होईल 109 रुपये. कळालं कारण (9% नफा झाला. आता आपल्याला दिल्या 1308 रुपये विक्री किंमत आणि काढायची आपल्याला खरेदी किंमत. परत तिरकस गुणाकार करा. x गुणिले 109 बरोबर 100 गुणिले 1308 म्हणजेच x बरोबर 100 गुणिले 1308 भागिले 109. 109 एके 109 उरले 21 109 दोन्ही 218 म्हणजे किती आलं उत्तर बघा 12 गुणिले 100 1200 आणि म्हणून पर्याय नंबर 2. इथं बघा 8m अधिक 7m वजा 1 बरोबर 5 वजा m वजा 3 वजा m तर m बरोबर किती. काय करायचं सरळ सोडूया. 8m अधिक 7m वजा 1 बरोबर 5 वजा m वजा 3 बघा वजानं गुणलात वजा 3 अधिक m. m ला m गेलं 8m अधिक 7m 15m बरोबर 5 वजा 3 2 आणि हे 3 म्हणजेच m बरोबर किती 3/15 म्हणजेच 1/5 पर्याय नंबर 4. 47वा प्रश्न आहे 4.25 चा सममूल्य अपूर्णांक लिहा. सममूल्य म्हणजे तेवढ्याच किमतीचा अपूर्णांक कसा लिहिणार 4.25 म्हणजे 425/100 भाग घालवा. 5×48 5×5 25 परत 5 ने भाग जाईल
17/4. पर्याय नंबर 2. 48वा प्रश्न आहे, खालील आकृतीत रेख QT हा कोण PQS चा दुभाजक आहे? P बरोबर 40, R बरोबर 60, तर TQS किती? TQS विचारलंय आपल्याला. आता हा दिलाय QT हा दुभाजक दिलाय आणि इथं आपल्याला काय दिले बघा, P आणि R चं माप दिले. ह्या Qचं काढता येईल? काढू शकतो आपण. कसं काढणार? 180 मधनं ह्या दोन्हींची बेरीज वजा होईल. 60 आणि 40 100. 180 मधनं जर 100 गेले तर कोण PQR चं माप होईल 80. बरोबर, 80 झालं. आणि त्यामुळं त्याच्या बाह्यकोनाचं माप, ह्या पूर्ण बाह्यकोनाचं माप होईल किती? 180 वजा 80 म्हणजेच 100 अंश. आणि मग आपल्याला हा QT हा दिलाय कोण दुभाजक आणि त्यामुळे एक्सचं माप किती होईल? 100च्या निम्म म्हणजे 50 अंश. पर्याय नंबर 2. 49वा प्रश्न आहे, एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 294 चौसेमी आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय? घनाच्या 6L वर्ग. किती दिले क्षेत्रफळ? 294 बरोबर 6L वर्ग म्हणजे L वर्ग बरोबर 294 भागिले 6. म्हणजेच L बरोबर किती? 7. आणि प्रश्न विचारलाय, तर त्या घनाचे घनफळ किती? म्हणजे 7चा घन किती होईल? 343 घन मीटर. 50वा प्रश्न आहे, काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोण P बरोबर 30, QR बरोबर 9, तर PR बरोबर किती? बघा, कच्ची आकृती काढूया आपण. काटकोन त्रिकोण PQR मध्ये P बरोबर 30 अंश, QR बरोबर 9, तर PR काढायची आपल्याला. काय सूत्र आहे? 30 अंश कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. म्हणजेच QR बरोबर 1/2 गुणिले PR. PR ची लांबी काढायची आहे. QR ची माहिती आहे 9 आहे. म्हणजे काय होईल? 9 गुणिले 2 बरोबर PR. 9 दुनी 18. आणि म्हणून पर्याय नंबर आहे 2.